हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स, चॅप्टर नंबर 8. एक नवीन चॅप्टर, एक फ्रेश चॅप्टर आपण घेत आहोत, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. मित्रांनो, त्यामधील हा त्याचं पहिलं लेक्चर किंवा पहिला व्हिडिओ म्हणूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय इंटरेस्टिंग असं हे चॅप्टर. चला मित्रांनो, सुरू करूया स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी चॅप्टर नंबर 8. चॅप्टर नंबर 8, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. मित्रांनो, आपण 8वं प्रकरण सुरू केलं आहे, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. त्याचा हा पहिला व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. अतिशय इंटरेस्टिंग आणि फ्रेश चॅप्टर आपण आज घेत आहोत, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. ओके, लेट्स रिकॉलमध्ये आपल्याला बघा काही प्रश्न जे आहेत विचारलेले असतात, त्याचं आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. डू यू हॅव एक्सपिरियन्स ऑफ द इन्स्टन्स गिव्हन बिलो, व्हॉट इज द कॉज ऑफ दीज इफेक्ट्स. काही खाली आपल्याला बघा काही प्रसंग जे आहेत ते दिलेले आहेत, ते तुम्ही सहज अनुभवलेले असतील. पहिला प्रसंग काय दाखवला आहे बघा. अ प्लॅस्टिक कॉम ऑर रुलर रब्ड ऑन ड्राय हेअर ॲट्रॅक्ट्स पीसेस ऑफ पेपर. मित्रांनो, प्लॅस्टिकचा कंगवा असेल किंवा आपली रुलर म्हणजे थोडक्यात मोजपट्टी जे आपण म्हणतो नाही का, ती असेल, ती जर आपण ड्राय हेअरवरती जर आपण ती घासलेली असेल तर ती काय करतात ते, तर ॲट्रॅक्ट पीसेस ऑफ पेपर, जे छोटे छोटे कपटे असतात कागदाचे, त्यांना अट्रॅक्ट करतात. आणि हा अनुभव तुम्ही नक्कीच घेतलेला असेल. सेकंड आहे, इफ यू फास्ट नियर अ पॉलिस्टर कर्टन अगेन अँड अगेन इट गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स अस. ओके मित्रांनो, आपल्या घरामध्ये बघा खिडक्या असतील, दरवाजे असतील, तिथे आपण पडदे लावतो आणि ते मोस्टली जे आहेत ते पॉलिस्टरचे असतात नाही का, पॉलिस्टर कर्टन असतं. तर मित्रांनो, त्याचं आपण जवळून गेलो तर नेमकं काय होतं, ते आपल्याला चिकटण्याचा प्रयत्न करतात, की ते अट्रॅक्ट होतात, आपल्याजवळ अट्रॅक्ट होतात नाही का. मग याचं कारण काय असेल हे आपल्याला विचारलं आहे. इफ वी रब अ ब्लँकेट विथ अवर हँड्स, आपण ब्लँकेट बघा झोपताना पांघरतो नाही का, टेक इट नियर अ मेटल ऑब्जेक्ट, आणि ते जर समजा आपल्याला मेटल ऑब्जेक्ट जवळ केलं तर काय होतं, अ स्पार्क इज सीन इन द डार्क. आता रात्रीच्या अंधारामध्ये आपल्याला थोडक्यात ठिणगी पडलेली आपल्याला दिसते. हे सगळे अनुभव तुम्ही घेतलेले असाल नाही का. मग मित्रांनो, हे नेमकं का होतं किंवा हे कशामुळे होतं, याचा आपल्याला प्रश्न दिला तर याचं सहज आपल्याला उत्तर सांगतं, तर बिकॉज त्या सगळ्या सबस्टन्समध्ये, सगळ्या प्लॅस्टिक कॉम असेल किंवा पॉलिस्टर कर्टन असेल, ब्लँकेट असेल, प्रत्येक यामध्ये काय असतो, तो एक इलेक्ट्रिक चार्ज असतो. त्यामुळे हे सर्व घडतं हे आपल्याला माहीत आहे नाही का. आणि मित्रांनो, हेच आपल्याला अभ्यासायचं, इलेक्ट्रिक चार्ज ज्यामुळे हे घडतं ते नेमकं काय आहे, तेच आपल्याला या प्रकरणात बघायचं आहे. तो म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज नेमका काय असतो, त्याचे डिटेल्स आपण बघणार आहेत. ओके मित्रांनो, जाऊया पुढे. तेच आपल्याला सांगितले बघा. व्हॉट डू द अबव ऑब्झर्वेशन टेलस. हे जे आपले ऑब्झर्वेशन्स आहेत किंवा एक्सपिरियन्स जे आता आपण वरती वाचले, ते नेमके आपल्याला काय सांगतात. दिस एक्झाम्पल आर जस्ट अ ग्लिम्स ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज दॅट ऑल ऑब्जेक्ट इन अवर सराउंडिंग होल्ड इन एम्बडन्स. मित्रांनो, थोडक्यात काय, जर आपल्या अवतीभोवती जे सभोवताली जी वस्तू आहेत त्यामध्ये जो विद्युत प्रभार आहे, ज्याला आपण इलेक्ट्रिक चार्ज असं म्हणतो, मराठीत त्याला आपण विद्युत प्रभार म्हणतो नाही का, तो हा विद्युत प्रभार जो आहे तो पूर्णपणे भरलेला असतो, हेच इथे सांगितलेलं आहे. ओके, इलेक्ट्रिक चार्ज इज स्टोर्ड इव्हन इन अवर ओन बॉडीज. मित्रांनो, एवढंच नव्हे तर आपल्या बॉडीमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो भरलेला असतो. ऑल सबस्टन्स आर मेड ऑफ व्हेरी टिनी पार्टिकल्स. आपण शिकलो आहेत, कोणताही सबस्टन्स असेल तर छोट्या छोट्या टिनी, ज्याला आपण टिनी पार्टिकल्स असे म्हणतो, त्यापासून तो बनलेला असतो नाही का. कोणताही सबस्टन्स बघा, अतिशय छोटे टिनी पार्टिकल्स जो आहे त्यापासून तो सबस्टन्स जो आहे तो तयार झालेला आहे. ओके, इलेक्ट्रिक चार्ज हा प्रत्येक सबस्टन्समध्ये आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं, इलेक्ट्रिक चार्ज इज अँड इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ दीज पार्टिकल्स. ही मित्रांनो, ही त्याच्यामधली आतली असणारीच प्रॉपर्टी आहे. इलेक्ट्रिक चार्ज असणे ही त्याची आतली प्रॉपर्टी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आंतरिक गुणधर्म ज्याला मराठीमध्ये म्हणतो नाही का, आंतरिक गुणधर्मच आहे, त्याच्यामध्ये तो इनबिल्टच आहे असं आपण म्हणूया. इलेक्ट्रिक चार्ज ही अबाउंडली प्रेझेंट इट इज ऑलवेज इन अ हिडन स्टेट. आता मित्रांनो, इलेक्ट्रिक चार्ज जो आहे हा जो प्रेझेंट असतो किंवा प्रत्येक सबस्टन्समध्ये इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो प्रेझेंट असतो, तरी तो जो आहे इट इज ऑलवेज इन अ हिडन स्टेट. तो आपल्याला दिसत नाही आहे की इलेक्ट्रिक चार्ज आहे. ज्याप्रमाणे आपण इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे आपल्या मनात नेमकं काय येतं, शॉक लागतो आपल्याला नाही का, या पद्धतीने. परंतु हा जो चार्ज आहे, इलेक्ट्रिक चार्ज आहे, इट इज ऑलवेज इन अ हिडन स्टेट. थोडक्यात काय,
तो लपलेल्या स्थितीत असतो, नाही का, तो लपलेल्या स्थितीत असतो हे सांगता येईल. ओके, आता याचं कारण नेमकं काय, तो का हिडन स्टेटमध्ये असतो. दिस इज, याचं उत्तर पुढे आपल्याला दिलं आहे. दिस इज बिकॉज टू ऑपोजिट टाईप्स ऑफ चार्जेस आर प्रेझेंट्स इन इक्वल नंबर इन ऑल दिस सबस्टन्स. आता मित्रांनो, हा हिडन स्टेटमध्ये का आपल्याला वाटतो, याचं कारण काय, हे जे चार्ज आहेत ॲक्च्युली दोन प्रकारचे आहेत, ऑपोजिट चार्ज आहेत, नाही का. एक आहे पॉझिटिव्ह आणि एक आहे निगेटिव्ह. हे दोन चार्ज असल्यामुळे हे इक्वल नंबरमध्ये प्रेझेंट असतात, त्यामुळे एकमेकांना ते काय करत असतात, बॅलन्स करत असतात. त्यामुळेच ते आपल्याला हिडन आहेत असे दिसतात. ओके, व्हेन द पॉझिटिव्ह चार्ज, इथे म्हटलं आहे बघा, व्हेन द पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज ऑन ॲन ऑब्जेक्ट आर बॅलेन्स, ते एकमेकांना बॅलेन्स करतात. सो दॅट इज वाय द ऑब्जेक्ट इज न्यूट्रल, आणि म्हणूनच तो ऑब्जेक्ट जो आहे तो न्यूट्रल असतो. मित्रांनो, कोणतीही एखादी वस्तू असेल, कोणता एखादा सबस्टन्स असेल, त्यामध्ये तो न्यूट्रल काय असतो, ॲक्च्युली त्याच्यामध्ये चार्ज आहेच. एक कोणते, फॉर एक्झाम्पल एखादी ही वस्तू आहे, नाही का, याच्यामध्ये चार्ज आहेत, पॉझिटिव्ह चार्ज आहे, सपोज पॉझिटिव्ह चार्ज 3 आहेत आणि निगेटिव्ह चार्ज 3 आहेत. ॲक्च्युली याच्यामध्ये चार्ज आहेत, पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे, बट दे, हे जे आहेत एकमेकांना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, हे एकमेकांना काय करतायत, बॅलेन्स करतायत. आणि त्यामुळेच आपण असं म्हणतो की तो जो ऑब्जेक्ट आहे तो न्यूट्रल आहे, असं आपल्याला म्हणता येईल. देर इज नो नेट चार्ज ऑन द ऑब्जेक्ट. कारण काय, त्यामध्ये चार्ज जो आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑपोजिट चार्ज, हा बॅलेन्स झालेला असतो, हे आपल्याला सांगता येईल. इफ दिस चार्ज आर नॉट बॅलेन्स द ऑब्जेक्ट इज सेड टू बी चार्ज. आणि समजा तोच जो बॅलेन्स असेल तो जर झालेला नसेल, तर मग आपल्याला म्हणता येईल, आपण त्याला म्हणतो की तो ऑब्जेक्ट जो आहे तो प्रभारित आहे किंवा चार्ज आहे, असं आपण म्हणतो. मित्रांनो, तुम्हाला हे कळालं असेल. पुन्हा एकदा सांगतोय, कोणतीही वस्तू जर आपण घेतली तर त्या वस्तूमध्ये दोन प्रकारचे अपोजिट चार्ज असतात, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता हे एकमेकांना बॅलन्स करतात. कारण काय, तर ते सारखेच असतात. कोणताही सबस्टन्स घेतला आहे, कोणत्याही ॲटममध्ये आपण शिकूया, एखादा ॲटम जरी घेतला तर त्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज जे आहेत आणि निगेटिव्ह चार्ज जे आहेत हे दोन्ही सारखे असतात. त्यामुळे ते एकमेकांना बॅलन्स करतात आणि त्यामुळे तो ॲटम न्यूट्रल आहे किंवा तो सबस्टन्स न्यूट्रल आहे असे आपण म्हणतो. ज्यावेळेस हे जे चार्ज बॅलन्स झाले नाहीत, तर मग आपण म्हणतो ऑब्जेक्ट इज सेड टू बी चार्ज. ओके, आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. हाऊ टू चार्ज ऑब्जेक्ट्स इंटरॅक्ट विथ इच अदर. आता दोन चार्ज पार्टिकल्स जे आहेत किंवा ऑब्जेक्ट जे आहेत ते एकमेकांशी कसे इंटरॅक्ट करतात ते आपण बघणार आहोत. आता मित्रांनो, इथे बघा एक उदाहरण दिलेलं आहे, ते मी तुम्हाला आधी समजून सांगतो. एक ग्लास रोड जो आहे तो इथे दिलेला आहे. हा ग्लास रोड दाखवतो तुम्हाला, हा ग्लास रोड आहे. आता हा ग्लास रोडला काय केलं आहे बघा, रब वन एंड ऑफ ग्लास रॉड अगेन्स्ट अ सिल्क क्लोथ. सिल्क क्लोथ म्हणजे आपल्याला म्हणता येईल रेशमी कापड, नाही का. रेशमी कापडावरती समजा हा ग्लास रोड जो आहे तो मी घासला. ओके, तो घासल्यामुळे काय होईल, आता क्रियेमुळे काय होतं मित्रांनो, थोडासा जो चार्ज असेल तो एका ऑब्जेक्टवरनं दुसऱ्या ऑब्जेक्टवरती जातो. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे समजायचं म्हटलं तर सपोज हा ग्लास रॉड आहे आणि हे समजा सिल्क क्लॉथ आहे, या पद्धतीने कापड आहे रेशमाचं. हे याच्यावर एकमेकांशी घर्षण होणार, त्यास याच्यावरचा जो चार्ज आहे तो इकडे येणार या पद्धतीने, नाही का, किंवा याच्यावरचा चार्ज इकडे जाणार. म्हणजे थोडक्यात काय होईल, इकडचा चार्ज जो आहे तो इकडे आला तर हा चार्ज जो आहे तो ट्रान्सफर झाला या सिल्क क्लॉथवरनं कुठे ट्रान्सफर झाला, तर या काचेच्या कांडीवर ट्रान्सफर झाला, किंवा काचेच्या कांडीवरनं तो कुठे जाणार, सिल्कच्या क्लॉथवर जाणार. अशा पद्धतीने तो ट्रान्सफर होतो. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हा गेला. आणि हा जर झाला तर काय होतं नेमकं, मग ते दोन्ही जे आहेत हे चार्ज होतात. कारण की त्यांच्यामध्ये काय होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे आहेत हे बॅलन्स होत नाही, एक कमी होतो किंवा दुसरा जास्त होतो. ओके, आपण उदाहरण बघूया. तर आपल्याला नेमकं काय सांगितलं आहे त्याच्यावरून आपल्याला कळेल. या ग्लास रॉडवरती समजा आपण सिल्क क्लॉथ जे आहे ते घासल्यानंतर काय होणार आहे, तर ग्लास रॉड जो आहे तो चार्ज होणार आहे. ओके, आणि मित्रांनो पुन्हा दुसरा एक ग्लास रॉड घ्यायचा आहे. ग्लास रॉड घेतल्यानंतर त्यालाही सिल्क क्लॉथनेच घासायचं आहे आणि सिल्क क्लॉथवर घासल्यानंतर तो ग्लास रोड बघा इथे हातात धरला आहे, तो इथे आणायचा प्रयत्न करायचा. म्हणजे हे दोन ग्लास रोड असे आहेत, हे ग्लास रॉड असे आहेत की ज्यांच्यावरती आपण सिल्क क्लॉथ घासलेलं आहे, त्यामुळे यांच्यावरती सारखा प्रभार आला आहे, सारखे चार्ज झालेत ते. आणि हे सारखे चार्ज असतील तर ते एकमेकांपासून इथे लांब गेलेले दिसतात. बघा या ग्लास रॉडची दिशा जी आहे, डायरेक्शन जी ती या बाजूला आहे, हा जो हातात धरलेला ग्लास रोड आहे याची डायरेक्शन या बाजूला आहे. म्हणजे यावरून आपल्याला काय कळतं, यांच्यावरती सेम चार्ज असल्यामुळे हे एकमेकांपासून लांब गेले. मित्रांनो हेच आपल्याला इथे म्हटलं आहे बघा,
ड्यू टू द रबिंग a small charge will get transferred from one object to other. As a result, both the objects will become somewhat charged. Suspend this rod freely in air with the help of thread. आता या ग्लास रॉडला लोकरी कागदाने घासल्यानंतर तो इथे हवेमध्ये टांगलेला आहे असं आपल्याला सांगितलं आहे. पुढे बघूया. नाव चार्ज अनदर ग्लास रॉड इन सेम मॅनर. म्हणजे दुसरा हा ग्लास रॉड याच्यावरती पुन्हा ते सिल्क कापड जे ते घासलेलं आहे. मग त्यामुळे काय होणार आहे त्याच्यावरती सेम चार्ज जो आहे तो उत्पन्न होणार आहे आणि द टू रॉड्स पुश इच अदर वे. आता ज्यावेळेस आपण हे दोन्ही रॉड जे ते जवळ आणले तर काय होणार आहे तर हा जो ग्लास रॉड आहे हा इकडे गेला आणि हा ग्लास रॉड जो आहे तो इकडे गेला. ओके, हेच आपल्याला इथे सांगितलं आहे. समजा सेम चार्ज असेल त्यांच्यावरती, हे दोन्ही ग्लास रॉड जे आहेत हे ग्लास रॉड दोन्ही सेम चार्ज असल्यामुळे एकमेकांपासून लांब जातात, हेच आपल्याला इथे सांगितले. ओके, पुढे बघूया. Now take a plastic rod, rub on its ends against a woolen cloth. आता प्लॅस्टिक रॉड घ्यायचा आहे. ते बघा खाली दुसऱ्या हातामध्ये प्लॅस्टिक रॉड जो आहे तो घेतला आहे. आता याला जो आहे इथे म्हटलं आहे वूलन क्लॉथ नाही का, वूलन जे क्लॉथ असतं त्याला तो घासायचा आहे, हे लक्षात घ्या. लोकरी कापड ज्याला आपण मराठीत म्हणतो त्याला जर घासल्यानंतर ब्रिंग दॅट द एंड नियर द सस्पेंडेड ग्लास रॉड. आता हा जो आहे या ग्लास रॉड जवळ आणला प्लॅस्टिकचा रॉड तर नेमकं काय होतं. आता यामध्ये दोघांमध्ये ऑपोजिट चार्ज आहे. यामध्ये वेगळा चार्ज आहे, सपोज निगेटिव्ह असेल तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे, म्हणजे अपोजिट चार्ज आले. त्यामुळे हे काय होतील प्लॅस्टिक रॉड आणि ग्लास रॉड जे आहेत हे एकमेकांच्या जवळ येतील. इथे बघा डायरेक्शन जी इथे दाखवली आहे, ग्लास रॉडची डायरेक्शन बघा कोणत्या बाजूने तर ती या बाजूने आहे आणि प्लॅस्टिक रॉडची या बाजूने. का तर यामध्ये अपोजिट चार्ज होते त्यामुळे हे काय झाले ॲट्रॅक्ट झाले नाही का. आणि इथे जर बघितलं आपण वरच्या आकृतीमध्ये दोन्ही ग्लास रॉड आहे, दोघींवर सेम चार्ज आहे, म्हणजेच हे काय झालेत यांचं रिपल्शन झालं आहे, यांचं ॲट्रॅक्शन झालं आहे, यांचं रिपल्शन झालेलं आपल्याला दिसून येतं. रिपल्शन झालेलं म्हणजे काय एकमेकांपासून ते लांब जात आहेत. हेच मित्रांनो आपल्याला या प्रयोगात सांगितलेलं आहे. बघूया. व्हॉट डिड यू फाइंड इन द फर्स्ट एक्सपिरियन्स. पहिल्या एक्सपिरियन्समध्ये तुम्ही काय बघितलं. टू रॉड्स कॅरिंग अ सिमिलर चार्ज, सारखे चार्ज होते त्यांच्यावर. पुश इज अदर अवे. दिस इज कॉल्ड अ रिपल्शन. सारखे चार्ज असल्यामुळे त्यांच्यामध्ये रिपल्शन झालं. रिपल्शन झालं म्हणजे काय एकमेकांपासून ते लांब गेले. तुम्ही मॅग्नेटिझममध्ये शिकला असणार नाही का, ऐकलं असणार की जर साऊथ पोल आणि साऊथ पोल दोन्ही सारखे आले जवळ आले तर ते एकमेकांपासून करता रिपल्स होतात, लांब जातात. तेच इथे आपल्याला झालेलं दिसून येतं आहे. ओके, वी लर्न फ्रॉम द सेकंड एक्सपेरिमेंट. सेकंड एक्सपेरिमेंट म्हणजे कोणता तर ग्लास रॉड आणि प्लॅस्टिक रॉड. यामध्ये अर्थातच काय होता अपोजिट चार्ज होता नाही का. ते आपल्याला इथे म्हटलं आहे. वी लर्न फ्रॉम द सेकंड एक्सपेरिमेंट दॅट रॉड्स कॅरिंग अपोजिट टाईप्स ऑफ चार्ज गेट पुल टुवर्ड्स इच अदर. दिस इज कॉल्ड ॲट्रॅक्शन. आता हे अपोजिट चार्ज असल्यामुळे काय झाले एकमेकांच्या जवळ ॲट्रॅक्ट होत आहेत, यालाच आपण म्हणतो ॲट्रॅक्शन. एकमेकांपासून लांब जातात त्यालाच आपण म्हणतो रिपल्शन. रिपल्शन केव्हा झालं ज्या वेळेस त्यांच्यामध्ये सेम चार्ज होता, सिमिलर चार्ज होता त्यावेळेस त्यांच्यामध्ये रिपल्शन झालं. आणि ज्या वेळेस त्यांच्यामध्ये अपोजिट चार्ज होता त्यावेळेस त्यांच्यामध्ये ॲट्रॅक्शन झालं. हेच मित्रांनो या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, पुढे बघूया. द सायंटिस्ट बेंजामिन फ्रँकलिन नेम इन द इलेक्ट्रिक चार्ज पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. जे सायंटिस्ट होऊन गेले बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञांनी याला धनप्रभार आणि ऋणप्रभार ज्याला आपण मराठीत म्हणतो आणि इंग्रजीमध्ये आपण म्हणतो पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज अशी नावे दिलेली आहेत. ओके मित्रांनो, पुढे बघूया. व्हॉट इज द ओरिजिन ऑफ ॲन इलेक्ट्रिक चार्ज. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप याच्याबद्दल तर खूप डिटेल स्टडी आपण पुढे करणारच आहोत. फक्त आता एवढं लक्षात घेऊया याचं ओरिजिन नेमकं काय आहे, या इलेक्ट्रिक चार्जचं ओरिजिन नेमकं कसं आहे हे आपल्याला विचारलं आहे, आपल्याला शिकायचं आहे. ते आपण बघूया मित्रांनो, अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे. बघूया. व्हॉट इज द ओरिजिन ऑफ ॲन इलेक्ट्रिक चार्ज. मित्रांनो हा प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके. ऑल सबस्टन्स आर मेड अप ऑफ अ पार्टिकल्स अँड these particles are ultimately made of a very teeny atoms. आपल्याला माहिती आहे कोणताही सबस्टन्स बघू द्या तर अतिशय छोट्या छोट्या पार्टिकल्सपासून तयार झाला आहे. आणि हे पार्टिकल काय हे ॲटमचाच एक भाग आहे. जे टिनी पार्टिकल्स लहान लहान पार्टिकल्स आणि हे काय असतात ॲटमच असतात. हे आपण शिकलो आहोत नाही का. वी शॅल बी लुकिंग ॲट अ डिटेल्स ॲट ॲटॉमिक स्ट्रक्चर
लेटर. आपण त्याचं जो ॲटम आहे त्याचं ॲटॉमिक स्ट्रक्चर जे ते मित्रांनो ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला 8-9 स्टँडर्डला जे डिटेल आपल्याला शिकायचे आहेत. मग आता काय फक्त लक्षात ठेवायचं आहे, आज आपण फक्त थोडक्यात माहिती त्याची घेणार आहोत. ॲट दिस स्टेट इट इज सफिशियंट टू नो दॅट इज ॲटम्स कंटेन स्टेशनरी पॉझिटिव्ह चार्ज अँड मुव्हिंग निगेटिव्ह चार्ज. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, कोणताही ॲटम असेल, समजा एखादा ॲटम घेतला, त्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो स्टेशनरी आहे. स्टेशनरी म्हणजे काय, तो त्या स्थितीत आहे, म्हणजे थोडक्यात थांबलेला आहे, तो विरामावस्थेत आहे. स्टेशनरी म्हणजे थांबलेला आहे. एखादा तुम्हाला इथे एखादा ॲटम दाखवतो, समजा हा ॲटम आहे, ओके, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहेत. सपोज 3 पॉझिटिव्ह चार्ज आर देअर, 3 पॉझिटिव्ह चार्ज आहेत. तर हे एकाच ठिकाणी आहेत, ओके. आणि जेवढे पॉझिटिव्ह असतात तेवढेच निगेटिव्ह असतात. म्हणजे हे 3 निगेटिव्ह जर चार्ज असतील, हे जे असतात हे 3 निगेटिव्ह चार्ज मात्र हे मूव्हिंग असतात, हे फिरणारे असतात. लक्षात घ्या. सांगायचं आहे काय, कोणताही आपण एखादा ॲटम घेतला त्यामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज सेम असतात. पॉझिटिव्ह जे चार्ज आहेत ते स्टेशनरी असतात आणि निगेटिव्ह चार्ज जे आहेत हे मूव्हिंग असतात, हे आपल्याला सांगितले, ओके. दिस टू चार्ज बिंग अ परफेक्टली बॅलेन्स अँड ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मित्रांनो, निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज जे आहेत हे सेम असतात. कोणत्या ॲटममध्ये 2 असतील पॉझिटिव्ह तर 2 निगेटिव्ह असतील, 8 पॉझिटिव्ह असतील तर 8 निगेटिव्ह असतील. म्हणजे एकमेकांना काय करतात, ते बॅलेन्स करतात. आणि बॅलेन्स केल्यामुळेच तो जो ॲटम आहे टोटली इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, म्हणजे उदासीन असतो, ज्याला आपण मराठीमध्ये उदासीन असं म्हणतो. समजा हा एक ॲटम आहे, याच्यामध्ये 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि 2 निगेटिव्ह चार्ज आहेत. आता मित्रांनो, हा न्यूट्रल का, याच्यामध्ये चार्ज तर आहेत, पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह आहे, बट दे आर, हे जे आहेत एकमेकांना, जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे काय करतात, एकमेकांना बॅलेन्स करतात. बॅलेन्स केल्यामुळे इथे कोणताही चार्ज जो आहे तो शिल्लक राहत नाही. चार्ज असतो, परंतु एकमेकांना बॅलेन्स केल्यामुळे ते काय करतात, ते एकमेकांना न्यूट्रल करतात, हेच आपल्याला सांगितले. मग मित्रांनो, आपल्याला प्रश्न असा आहे की व्हॉट इज द ओरिजिन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. मग इलेक्ट्रिक चार्ज नेमका निर्माण कसा होतो, तर ते बघा आपल्याला या फिगरमध्ये अतिशय सुंदर इथं दाखवलं आहे, ते बघूया. सपोज देअर आर 2 सबस्टन्स. आता हे 2 समजा या पदार्थ आहेत. आता इथे जर बघितलं आपण खालच्या आकृतीपासून सुरुवात करूया, जे ते तुम्हाला कळेल, ओके. आता मित्रांनो, या 2 सबस्टन्स आहेत. हे इथे बघा न्यूट्रल दाखवले, यांना न्यूट्रल म्हटलं आहे. का न्यूट्रल म्हटलं आहे, तर इथे बघा देअर आर 3 पॉझिटिव्ह चार्ज. हा समजा येलोइश दिसतोय, हा जो एखादा सबस्टन्स असेल, 3 पॉझिटिव्ह चार्ज. आणि खाली जर मी दाखवते बघा, देअर आर 3 निगेटिव्ह चार्ज ऑल्सो. आणि हा राखाडी कलरचा एखादा सबस्टन्स असेल, देअर आर ऑल्सो 3 पॉझिटिव्ह चार्ज. इथे सुद्धा 3 पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि इथे सुद्धा 3 निगेटिव्ह चार्ज आहेत. मी आत्ता सांगितलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकांना काय करतात, तर ते बॅलेन्स करतात. बॅलेन्स केल्यामुळे काय होतं, आता बघा, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह याला बॅलेन्स केला आहे, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह याला बॅलेन्स केला आहे आणि या पॉझिटिव्ह निगेटिव्हने याला बॅलेन्स केलेला आहे, त्यामुळे हा न्यूट्रल आहे. सिमिलरली हा सुद्धा तसाच न्यूट्रल आहे. मग मित्रांनो, हे चार्ज नेमके होतात कसे तयार, तर बघूया. सपोज आपण उलट जात आहोत, लक्षात घ्या. आता सपोज मी या आकृतीकडनं या आकृतीकडे जाऊया. आता मित्रांनो, इथे होते 3 पॉझिटिव्ह आणि 3 निगेटिव्ह, ओके. आता मित्रांनो, याच्यावरचे 2 निगेटिव्ह काही कारणास्तव समजा एकमेकांवर हे पदार्थ घासलेले आहेत, त्यामुळे हे 2 निगेटिव्ह जे आहेत, हा एक इकडे गेला आहे आणि इकडचा एक इकडे गेला आहे, बरोबर आहे. तर मित्रांनो, या सेकंड ऑब्जेक्ट, फर्स्ट ऑब्जेक्ट जो येलोइश ऑब्जेक्ट आहे, तिथे जर आपण निगेटिव्ह चार्ज मोजले तर किती आहेत बघा, 1, 2, 3, 4 अँड 5. आणि पॉझिटिव्ह किती आहेत, तर हे 3 आहेत. मी पूर्ण करतो 3. म्हणजेच काय होतं मित्रांनो, इथे जर आपण तुमच्या लक्षात येईल, तर इथे एकमेकांना बॅलेन्स करण्याने हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह याला बॅलेन्स केला, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह याला बॅलेन्स केला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह याला बॅलेन्स केला. मात्र उरले 2 आणि हे 2 कोणते आहेत, तर निगेटिव्ह आहेत. सो दिस सबस्टन्स हॅव अ निगेटिव्ह चार्ज. याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे आपण असं म्हणतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, इथे जर बघितलं तर इकडचे 2 निगेटिव्ह चार्ज इकडे गेल्यामुळे, तर बघा इथे हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एकमेकांना बॅलेन्स केलं, मात्र हे 2 पॉझिटिव्ह चार्ज शिल्लक राहिलेत. बघा मी दाखवतो ते शिल्लक राहिलेत. त्यामुळे हा जो सबस्टन्स आहे, हा जो ॲटम आहे, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला असं आपल्याला म्हणता येईल. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. इथे दोन्ही न्यूट्रल होते, ओके. मात्र इथे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला. कारण काय, याच्यावरती 2 इलेक्ट्रॉन जे वाढले, 2
इलेक्ट्रिक चार्ज वाढले आहेत असं म्हणूया. इकडे 2 निगेटिव्ह चार्ज वाढलेत आणि इकडे 2 पॉझिटिव्ह चार्ज वाढलेत. ॲक्च्युली वाढले म्हणजे कसे वाढले, तर 2 निगेटिव्ह इकडे गेल्यामुळे हा एक बॅलन्स झाला, उरले 2 पॉझिटिव्ह, म्हणून हा पार्टिकल जो तो पॉझिटिव्ह चार्ज झाला असं आपल्याला म्हणते. आता मित्रांनो हे घडतं कशामुळे, तर एकमेकांना फ्रिक्शनमुळे. एकमेकांवर घासलं म्हणजे त्यांचं फ्रिक्शन निर्माण झालं, तर इकडचे 2 इकडे आले असं आपल्याला आकृतीत दाखवलं आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल की हे ओरिजिन जे आहे ते नेमकं कशामुळे होतं. अर्थात एकमेकांना घासल्यामुळे सुद्धा इकडचे इलेक्ट्रॉन तिकडे जाऊ शकतात, म्हणजेच काय निगेटिव्ह चार्ज जो आहे तो तिकडे जाऊ शकतो आणि दोन्ही जे पार्टिकल्स आहेत हे काय होऊ शकतात, चार्ज होऊ शकतात. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. पुढे बघूया मटेरियल्स. ट्राय दिस. मित्रांनो एक एक्सपेरिमेंट आपल्याला दिलेला आहे, तो बघूया काय नेमका. पेपर, पॉलिथिन, पेपर आहेत, पॉलिथिन, नायलॉन क्लॉथ, कॉटन क्लॉथ, सिल्क क्लॉथ एक्सेट्रा, एवढं मटेरियल आपल्याला लागणार आहेत. हे तुम्हाला घरी सहज उपलब्ध होणार आहेत. करायचं काय मित्रांनो बघूया. फर्स्ट टेक द ऑब्जेक्ट्स मेन्शन इन द चार्ट नियर सम स्मॉल पीसेस ऑफ पेपर अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. Then rub each of these objects in turn against one of the given material and take it near the piece of papers. Record your observation in the chart. मित्रांनो या चार्टमध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करायचे. थोडक्यात काय आहे, तर इथे सांगितल्याप्रमाणे या ज्या वस्तू त्या तुमच्याला घरी सहज उपलब्ध होतील. पेपर आहे, पॉलिथिन आहे, नायलॉन आहे, क्लॉथ्स आहे, हे घरी सहज उपलब्ध होतील. मित्रांनो लॉकडाऊन चालू आहे, तुम्ही घरी आहात, शाळा बंद आहे, नक्कीच हा प्रयोग तुम्ही अनुभव आणि आय होप तुम्हाला हे नक्की आवडेल करायला. तुमचं मनोरंजनही फंडमध्ये तुम्ही हे करू शकाल. आता काय करायचं आहे बघा. बलून म्हणजेच प्लॅस्टिकचा फुगा असतो त्याला आपण बलून म्हणतो. बॉलपेन रिफिल सहज उपलब्ध होते. रेझर आहे, वुडन रुलर आहे, लाकडी पट्टी ज्याला आपण म्हणतो, स्टील स्पून, चमचा आहे आणि कॉपर स्टिक म्हणजे तांब्याची पट्टी. तर काय करायचं, हे छोटे छोटे कपटे जे आहेत त्यांच्यामध्ये काय परिणाम दिसून येतो. वेदर पेपर पीसेस गेट अट्रॅक्टेड, येस ऑर नो. कागदाचे जे तुकडे आहेत, पीसेस आहेत, ते अट्रॅक्ट झाले का किंवा नाही ते तुम्ही इथे उत्तर येस आणि नोमध्ये लिहायचे. आय होप मित्रांनो तुम्ही हा प्रयोग सहज करू शकाल आणि हे मी तुमच्यावर सोपवतो. हे होमवर्क म्हणून तुम्हाला असणार आहे. वेदर पेपर पीसेस गेट अट्रॅक्टेड, येस ऑर नो, येस ऑर नो या पद्धतीने याचं उत्तर लिहायचं. त्यामुळे तो जो पार्टिकल आहे चार्ज झाला किंवा नाही ते आपल्याला असं म्हणता येईल. अर्थातच मित्रांनो सपोज जर ते कागदी कपडे जे आहेत, पेपर ऑफ पीसेस जे अट्रॅक्ट झाले तर तुमचा ॲन्सर होणार आहे येस आणि नसतील तर ॲन्सर असणार आहे नो. आय होप तुम्ही हे पूर्ण कराल. मित्रांनो आपण पुढचा टॉपिक घेऊया. ऑलवेज रिमेंबर. आपण प्रत्येक टॉपिक घेणार आहोत. इच ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, इट हॅज ए इक्वल अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. मित्रांनो हेच आपण तर शिकलो आहे आता नाही का. प्रत्येक ॲटम जो आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. कारण काय, त्यामध्ये असणारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जे आहेत ते काय असतात, सेम असतात. इफ फॉर सम रिझन द निगेटिव्ह चार्ज डिक्रीजेस द ॲटम बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज. काही कारणांमुळे समजा ऋणप्रभार जो आहे, निगेटिव्ह चार्ज जो आहे तो कमी झाला, तो ऑब्व्हियसली तो जो ॲटम आहे तो पॉझिटिव्हली चार्ज होणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. अर्थात पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला तर तो काय होणार आहे, निगेटिव्ह चार्ज होणार आहे. ओके, आय थिंक मित्रांनो तुम्हाला हे सगळं कळत असेल. पुढे बघा काय दिलं आहे. डू यू नो. काही माहिती जी आहे ती आपल्याला दिलेली आहे. थोडक्यात काय मित्रांनो बघा, 2500 वर्षापूर्वी जो थेल्स शास्त्रज्ञ होऊन गेला त्याचं असं लक्षात आलं की येलो कलर एम्बर नाही का, म्हणजे त्याला पिवळ्या रंगाचा आपण तो राळीचा दांडा आपण म्हणतो त्याला समजा आपण लॉकरी जे उलन क्लोथ आहे त्याच्याने घासला नाही का, तर ते यामध्ये काय होतं, तर इलेक्ट्रॉन जे आहेत एम्बर कॉल्ड इलेक्ट्रॉन किंवा हे जे पीसेस असतात ते एकमेकांना जवळ खेचतात किंवा जवळ आकर्षित केले जातात असं तो म्हणतो. मग या एम्बरला ग्रीक भाषेमध्ये इलेक्ट्रॉन असं म्हणतात. हे इलेक्ट्रॉन नाव कशावरनं दिले ती माहिती थोडक्यात आपल्याला दिलेली आहे. तर त्यामुळे काय केलं, या ॲम्बरच्या या गुणधर्माला किंवा या प्रॉपर्टीला थॉमस ब्राऊनने, हा जो इकडे दाखवलेला शास्त्रज्ञ त्याने जे आहे त्याला 1646 म्हणजे 1646 साली इलेक्ट्रिसिटी नाव दिलं. ही थोडक्यात आपल्याला माहिती असावं, जनरल नॉलेज म्हणून अशी माहिती दिलेली आहे. मित्रांनो आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलेलं असेल. लेक्चर जास्ती लांबवणार नाही, कारण काय पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे आहे फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी आणि हा एकदम वेगळा टॉपिक आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण आज इथे थांबूया. आय होप मित्रांनो आतापर्यंतचा जो व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. मित्रांनो जर व्हिडिओ समजला असेल, तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. धन्यवाद.